नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आजचा महिन्याचा तिसरा रविवार, आपल्या संस्कृतीबद्दल जाणून घेण्याचा वार. सध्या आपण वैदिक संस्कृतीबद्दल माहिती घेत आहोत, चर्चा करीत आहोत. वैदिक संस्कृतीच्या उत्कर्षाच्या काळात ऋग्वेद, यजुर्वेद यासारखे ग्रंथ लिहिले गेले. अनेक ऋचा निर्माण झाल्या. याचे कर्ते काही ऋषी कुलातील घराणी होते, तर काही ऋषी किंवा ऋषिका यांनी आपल्या स्वतःच्या निसर्गाच्या अनुभवातून काही ऋचा लिहिल्या होत्या. त्या ऋग्वेदात आपल्याला बघायला मिळतात. आजच्या भागात आपण काही ऋषींची आणि ऋषिकांची माहिती घेणार आहोत. मी सुदर्शना, वाचू आनंदे जगू स्वानंदे या पॉडकास्ट मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. आपण आकाशात सप्तर्षी हे नक्षत्र बघतो तेव्हा आपल्याला 7 ऋषींची आठवण होते, हो की नाही? त्या 7 ऋषींचे कार्य जाणून घेणे म्हणजे आपल्यासाठी आपल्या बालपणातील ऐकलेल्या गोष्टींची उजळणी करण्यासारखेच आहे. सप्तर्षींची नावे वेगवेगळ्या युगानुसार बदलतात, परंतु सध्याच्या मन्वंतरातील प्रमुख सप्तर्षी म्हणजे वशिष्ठ, कश्यप, अत्री, गौतम, जमदग्नी, भारद्वाज आणि विश्वामित्र यांचा समावेश होतो. हे महान ऋषी वेदांचे संरक्षक आणि ज्ञानाचे स्तोत्र मानले जातात आणि आकाशातील सप्तर्षी तारका समूहा संबंधी सुद्धा आहेत. ऋषी वशिष्ठ. वशिष्ठ ऋषी हे हिंदू धर्मातील एक अत्यंत आदरणीय आणि महत्त्वाचे ऋषी आहेत. एका मान्यतेनुसार ते ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आहे असे मानले जाते, तर एका मान्यतेनुसार ते 12 आदित्यांपैकी मित्रा वरुण आणि माता उर्वशी यांचे पुत्र आहे असे मानले जाते. ते सप्तर्षींपैकी एक आहेत. ऋग्वेदाचे लेखक आणि भगवान राम, राजा दशरथ तसेच राजा हरिश्चंद्र यांच्यासारख्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे ते गुरु होते, ज्यांनी योग, अध्यात्म आणि वेदांच्या ज्ञान प्रसारणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या पत्नीचे नाव अरुंधती होते, ज्यांना शक्ती, पराशर आणि व्यास यासारखे पुत्र होते. ऋषिका अरुंधती. जाणून घेऊया तिची माहिती तिच्याच शब्दामध्ये. मी सप्तर्षींमध्ये श्रेष्ठ ऋषी वशिष्ठ यांची पत्नी अरुंधती आहे. ब्रह्मा यांचे पुत्र कर्दम ऋषी माझे पिता आहेत. माझ्या मातेचे नाव देवहूती आहे. आम्ही 9 बहिणी होतो. आमच्या 9 बहिणींचा विवाह एकापेक्षा एक महान ऋषींशी झाला. माझं बालपणीचं नाव अक्षयमाला. एकदा सगळीकडे दुष्काळ पडला होता. अन्नाचे दुर्भिक्ष होते. प्रवास करत सर्व ब्रह्म ऋषी आमच्या आश्रमात आले. तेव्हा ऋषी वशिष्ठ म्हणाले की आम्ही बऱ्याच दिवसात काही भक्षण केले नाही. तुमच्याकडे काही अन्न प्राप्त झाले तर आम्हाला आनंदच होईल. कर्दम ऋषी खूप आनंदित झाले. त्यांनी मला सांगितले की घरात जे पण काही असेल ते घेऊन ये. सर्वांचा आतिथ्य सत्कार कर. मी घरातले सर्व फळं, मुळं, कंद सर्व ऋषींना अर्पण केले. तेव्हा ऋषींनी विचारले की या सेवेच्या मोबदल्यात आम्ही तुमची काय मदत करू शकतो? असेल तर आम्हाला आनंदच होईल. कर्दम ऋषी म्हणाले की मी 9 कन्यांचा पिता आहे. जर तुम्ही योग्य समजत असाल तर या ब्रह्मवृंदांपैकी जो कोणी माझ्या मुलीशी विवाह इच्छुक असेल तर मला आनंद होईल.
वशिष्ठांनी माझ्याशी विवाह केला. ब्रह्मर्षी वशिष्ठ 12 आदित्यांपैकी एक मित्रा वरुण व माता उर्वशी यांचे पुत्र आहेत. ब्रह्मर्षी वशिष्ठ वैदिक परंपरेचे पुरोहित ऋषी मानले जातात. ते ऋग्वेदाच्या 7व्या मंडलाचे प्रणेते आहे, ज्यांची देवता अग्नी आहे. या मंडलात ब्रह्मर्षींनी उन्नत जीवनाकरता अनेक व्यवहारिक गोष्टी सांगितल्या आहेत. यात त्यांनी अशा समाजाची कामना केली आहे की जो वृत्त, सत्य आणि सुशिक्षित असेल. समाजात त्याचा प्रसार होवो अशी कामना केली आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे मानवाचे अंतरंगातील शत्रू आहेत. त्याचे आपण दमन केले पाहिजे. आपण मैत्री भावनाने सहकार्य करून समाजाला उन्नत बनवायला पाहिजे. आपण मातृभूमी, मातृभाषा आणि मातृसंस्कृती यातील देवतांचा सन्मान करायला हवा. आपले संतान उन्नत, तेजस्वी, ज्ञानी आणि वीर असायला हवे. समाजाचे मार्गदर्शन करणारे नेते अग्रणी, तेजस्वी, ज्ञानी, मधुरभाषिक, सत्यपालक, दूरदर्शी आणि दक्ष असायला हवेत. ते प्रजापालक हवे. त्यांच्या नेतृत्वामुळे राष्ट्र प्रगत व सुदृढ होते. ऋग्वेदातील 7वे मंडला व्यतिरिक्त माझ्या पतींचे वशिष्ठ धर्मसूत्र, वशिष्ठ संहिता हे विशेष उल्लेखनीय कार्य आहे. मी मनातल्या मनात अशा महान, क्षमाशील, सहिष्णू, तपस्वींची पत्नी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. ऋषी कश्यप हे ब्रह्मज्ञानी होते. हिंदू धर्मातील एक अत्यंत आदरणीय वैदिक ऋषी आहेत, जे सप्तर्षींपैकी एक मानले जातात आणि त्यांना देव, दानव, नाग आणि मानव यांच्या उत्पत्तीचे जनकही मानले जाते. कारण त्यांनी दक्ष प्रजापतींच्या कन्यांशी विवाह केला होता. त्यामुळे विविध वंशांचा जन्म झाला. ते ब्रह्माजीचे मानसपुत्र मरीची ऋषींचे पुत्र होते. त्यांच्या अदिती व दिती या पत्नींमधून देव आणि दानवांचा जन्म झाला. तसेच कद्रूपासून नागांचा आणि विनीता ही गरुड माता असे मानले जाते. ज्यामुळे देव, दानव, नाग, पक्षी आणि मानव यासारख्या अनेक प्रजातींचा जन्म झाला. ते राग द्वेष रहित, परोपकारी, निर्भीक आणि धर्मोपदेशक होते, ज्यांच्या आज्ञेचे पालन सर्वजण करीत असत. आयुर्वेदातही त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. विशेषतः बालरोग आणि स्त्री रोगशास्त्रात ते निपुण होते. कश्यप संहिता हा त्यांचा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे. भगवान विष्णूंचा वामन अवतार त्यांच्याच पत्नी कद्रू आणि आदिती यांच्या गर्भातून झाला आहे असे मानले जाते. काश्मीरचे नाव कश्यप ऋषींच्या नावावरून पडले असावे अशी ही एक आख्यायिका आहे. कारण त्यांनी एका सरोवराला सुकविले होते. ते ठिकाण कश्यप मीर म्हणून ओळखले जाते. थोडक्यात कश्यप ऋषी हे हिंदू पौराणिक कथांमधील एक केंद्रीय व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी सृष्टीच्या निर्मितीमध्ये आणि विविध वंशांच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऋषिका गार्गी. गार्गीची माहिती आपण तिच्याच शब्दात ऐकूया. ती म्हणते, मी वाचक्वनी गार्गी, ऋषी वाचक्वनू यांची कन्या. मी ब्रह्मजिज्ञासू होते. त्यामुळे मी मोठमोठ्या ऋषींच्या
नेहमी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत असे. ब्रह्मज्ञानी ऋषी आणि ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहून मी ब्रह्मवादिनी झाले. ऋषिका ही अशी व्यक्ती असते ज्या महिलांनी ऋषी आणि विद्वानांसारखे तप करून योगाचे बल अर्जित केले आहे व आपल्या अंतर्चक्षूंच्या सहाय्याने सत्याचे ज्ञान बघितले, अनुभवले अशा स्त्रियांना किंवा महिलांना ऋषिका म्हणतात. एकदा जनक राजा यांनी खूप मोठ्या यज्ञाचे अनुष्ठान केले होते. त्याकरता देशातील सर्व भागातून मोठमोठे विद्वान आमंत्रित होते. ऋषीही आले होते. त्या ठिकाणी मी पण गेली होती. राजा जनक यांनी सांगितले की ज्यांना असे वाटते की आपण ब्रह्मज्ञानी आहोत त्यांनी या 100 गायी घेऊन जाव्यात. तेव्हा सभेतील विद्वानांना असे वाटले की जर आपण उठून या गायी घेतल्या तर इतर ब्रह्मज्ञानी ऋषींचा अपमान होईल. तर काहींना असे वाटले की आपण जर या गायी घेऊन गेलो आणि आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला आली नाहीत तर आपली फजिती होईल. म्हणून सगळीच सभा गप्प बसली होती. त्या ठिकाणी याज्ञवल्क्य ऋषी होते. त्यांनी आपल्या शिष्याला सांगितले की या सर्व गायी आपल्या आश्रमात घेऊन जा. तेव्हा सर्वांना खूप आश्चर्य वाटले की त्यांनी असं इतकं मोठं धाडस कसं काय केलं. त्या सभेमध्ये मीही उपस्थित होते. मी याज्ञवल्क्य ऋषींना काही प्रश्न विचारण्याची अनुमती मागितली. त्याचे त्यांनी योग्य उत्तरे दिली. मी विचारले, जसं सगळं पार्थिव पदार्थ हे जलाने ओतप्रोत असतात तसे वायू कशाने ओतप्रोत आहे. ते म्हणाले, वायू अंतरिक्षाने ओतप्रोत आहे. मी विचारले, अंतरिक्ष कशाने ओतप्रोत आहे. अंतरिक्ष गंधर्व लोकांनी भरले आहे. त्यानंतर त्यांनी माझ्या सर्व प्रश्नांची यथायोग्य उत्तरे दिली. गंधर्व लोक आदित्य लोकांनी पुरेपूर आहे. आदित्य लोक चंद्रलोकांनी ओतप्रोत आहे. चंद्रलोक नक्षत्रांनी ओतप्रोत आहे. नक्षत्रलोक प्रजापती लोकांनी ओतप्रोत आहे. आणि प्रजापती लोक हे ब्रह्मलोकांनी ओतप्रोत भरलेले आहे. या सर्व प्रश्नांमुळे याज्ञवल्क्य क्रोधित झाले. त्यांनी मला सांगितले, ब्रह्मज्ञान हे प्रश्न उत्तरांनी शिकता येत नाही. मी गप्प बसले. पण मला काही प्रश्न त्रास देत होते. त्यामुळे मी त्यांना खुणेने विचारले, अजून 2 प्रश्न विचारू का. तेव्हा त्यांनी मौन संमती दिली आणि त्याची यथायोग्य उत्तरे दिली. त्यामुळे ते याज्ञवल्क्य ऋषी हे ब्रह्मज्ञानी आहेत हे सिद्ध झाले व तसे जाहीर सुद्धा करण्यात आले. मी सर्व स्त्रियांना प्रोत्साहन देते की प्रत्येक जीव हा परमेश्वराची निर्मिती आहे. त्यामुळे प्रत्येकाला ब्रह्मज्ञान जाणून घेण्याचा अधिकार आहे. त्यात स्त्रिया या वेगळ्या नाहीत. त्यांना सुद्धा तो अधिकार आहे. आजच्या भागात एवढेच. भेटूया पुढच्या महिन्यातील 3ऱ्या रविवारी.